लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे आणि किरण सामंत या दोघांच्या नावाने प्रचार। मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। आम्ही आमच्या उमेदवाराचा 19 तारखेला अर्ज दाखल करू। धनुष्यबाण असो वा कमळ, दोन्ही चिन्ह एकच, दीपक केसरकरांचं विधान। आम्ही ज्याला महायुतीचे दौरे घेतो त्याला आम्ही राणे साहेबांचे नाव सांगतो, किरण सामंत साहेबांचे नाव सांगतो। आम्ही 19 तारीखला आमच्या उमेदवाराचा अर्ज भरू। त्याला आमच्या उमेदवाराचा चेहरा, त्याचं नाव सगळं तुमच्या समोर येईल। सगळे ते प्रसिद्धच आहेत। धैर्यशील मोहिते उद्या उमेदवारी अर्ज भरणार। माढातून भाजपच्या रणजितसिंह निंबाळकरांची धैर्यशील मोहितेंची लढत होणार। सातारा लोकसभेसाठी 18 एप्रिलला उदयनराजे उमेदवारी अर्ज भरणार। साताऱ्यात उदयनराजेंचं मोठं शक्ती प्रदर्शनही होणार, सूत्रांची माहिती। सांगली लोकसभेसाठी विशाल पाटलांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। काँग्रेसने उमेदवारी न दिल्यानं विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढणार। ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध अजितदादा गटाचे सुनील तटकरे असा सामना रंगणार। पुण्यातील काँग्रेसचे नाराज असलेले नेते आबा बागुल देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। रवींद्र धंगेकरांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानं बागुल नाराज। फडणवीसांच्या भेटीमुळे आबा बागुल भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीसांची भेट, सकारात्मक चर्चा झाली। संध्याकाळी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार, उत्तम जानकरांची माहिती। राम सातपुतेंना सोलापुरातून उमेदवारी दिल्यानं उत्तम जानकर होते नाराज। आमदार प्रकाश आवाडे यांचं बंड थंड करण्यात अखेर मुख्यमंत्री शिंदेंना यश। मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रकाश आवाडे धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा दिलासा। उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे। कोणताही वाद न ठेवता लोकसभा निवडणुकीत काम करा। कोल्हापुरातील प्रचार रॅलीत अजित पवारांचं वक्तव्य। काही वाद लोकसभेच्या करता 140 कोटी जनतेचं भवितव्य उज्ज्वल करण्याच्या करता जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा कुठलाही विचार करू नका। उद्याची निवडणूक ही रयतेची निवडणूक आहे। रयतेला आपल्याला निवडून द्यायचं आहे।